नमस्कार, मी कृपा सबका न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करते। आढावा घेऊया देश विदेशातील टॉप 15 घडामोडींचा। इस्रायलचे सध्या अनेक देशांसोबत संघर्ष सुरू आहेत। त्यात आता आणखी एक देशाची भर पडणार आहे। तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगन यांनी इस्रायल विरोधात एक वक्तव्य केलंय। त्यामुळे आता या दोन देशांमध्ये देखील संघर्ष होण्याची शक्यता आहे। बुधवारी एर्दोगन म्हणाले की इस्रायलची दृष्टी आता तुर्कीवर आहे। तुर्की संसदेला संबोधित करताना ते म्हणाले की इस्रायलला आता रोखलं नाही तर त्यांचे पुढील लक्ष्य तुर्की असेल। गेल्या 8 महिन्यापासून सुरू असलेल्या इस्रायल हमास युद्धात काल एक विचित्र घटना घडलीय, ज्यामुळे सर्वांनाच धक्का बसलाय। खरं तर इस्रायल रणगाड्याच्या हल्ल्यात त्यांचेच 5 सैनिक ठार झाल्याचं समोर आलंय। उत्तर गाझामध्ये ही घटना घडलीय। याबाबत स्वतः इस्रायलच्या लष्करी अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे। या घटनेच्या चौकशीचे आदेश दिल्याचंही त्यांनी सांगितलंय। चाबहार बंदराविषयी भारत आणि इराण यांच्यामध्ये झालेल्या करारानंतर अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने भारताला निर्बंधाची धमकी दिली आहे। यानंतर अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक गार्सेटी यांनी विधान केलंय की भारतात 1 वर्ष पूर्ण झाल्याविषयी गार्सेटी यांनी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय की इराण आतंकवादाची निर्यात करतो, म्हणून इराणशी संबंध निर्माण करणे धोक्याचे आहे। व्यावसायिकांना हे कळले पाहिजे असंही ते म्हणाले। गाझामध्ये भारतीय सैन्य दलाच्या माजी अधिकाऱ्याच्या मृत्यूविषयी संयुक्त राष्ट्रांनी शोक व्यक्त केलाय आणि भारताची क्षमा मागितली आहे। दक्षिण गाझामधील रफाह शहरात संयुक्त राष्ट्रांचे सुरक्षा सेवा समन्वयक कर्नल वैभव अनिल काळे यांच्या वाहनावर आक्रमण झालं होतं आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला होता। संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांचे उपप्रवक्ते फरहान हक यांनी एक निवेदन प्रसिद्ध करून कर्नल वैभव अनिल काळे यांच्या मृत्यूविषयी शोक व्यक्त केलाय। रशियन सैन्याच्या सततच्या हल्ल्यानंतर युक्रेनने खार्किवच्या सीमावर्ती भागातील अनेक गावांमधून आपलं सैन्य मागे घेतलंय। नुकसान टाळण्यासाठी लुस्क्यांची आणि वोवचान्स्क भागातून सैन्य हलवण्याचा निर्णय घेण्यात आलाय, असे युक्रेनच्या लष्करी प्रवक्त्यांनी सांगितलंय। चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी काल दोन्ही देशांदरम्यान भागीदारीची नवीन युग सुरू करण्याचा निर्धार व्यक्त केला। यावेळी त्यांनी अमेरिका अजूनही शीतयुद्धाच्या मानसिकतेमधून जगभरात गोंधळाची बीजे पेरत असल्याची टीका केली। 5व्यांदा राष्ट्रप्रमुख म्हणून निवडून आल्यानंतर पुतिन यांनी पहिल्या परदेश दौऱ्यासाठी चीनची निवड केली आहे, तर ते 2 दिवसांच्या चीन दौऱ्यासाठी काल पोहोचले होते। तैवानमध्ये लोकशाही मार्गाने निवडून आणलेल्या नवीन अध्यक्षांच्या शपथविधीसाठी अमेरिका एक बिगर सरकारी शिष्टमंडळ तैवानला पाठवणार आहे। बायडेन प्रशासनाच्या वतीने ही घोषणा करण्यात आली, मात्र अमेरिकेच्या या कृतीमुळे चीन संतप्त होणार आहे अशी शक्यता वर्तवली जाते। जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांना ज्या प्रकारे गोळी मारण्यात आली होती तशीच घटना आता स्लोवाकियामध्ये घडली आहे। स्लोवाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यावर जीवघेणा हल्ला झालाय। या हल्ल्यानंतर रॉबर्ट फिको यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। त्यांची प्रकृती सध्या गंभीर असल्याची माहिती मिळाली। स्लोवाकियाची राजधानी ब्रातिस्लावापासून 150 किलोमीटर अंतरावर असलेल्या हँडलोवा शहरात ही घटना घडली आहे। सुरक्षा रक्षकांनी तातडीने गोळीबार करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे। डेमोक्रॅटिक थिंक टँक इंडियन अमेरिकन इम्पॅक्टच्या विरोधात अमेरिकेतील हिंदू संघटना एकत्र आल्या। या हिंदू संघटनांनी आरोप केलाय की डेमोक्रॅटिक थिंक टँककडून भारतीय वंशाच्या अमेरिकन राजकारण्यांना विरोध करणाऱ्या लोकांना त्यांच्या परिषदेत वक्ते आणि पाहुणे म्हणून आमंत्रित केलं आहे। डेमोक्रॅटिक थिंक टँक इंडियन अमेरिकन इम्पॅक्टची 2 दिवसीय वार्षिक परिषद नुकतीच चालू झाली। ब्रिटनने स्थलांतरितांचं प्रमाण कमी करण्याकरता महत्त्वाचा निर्णय घेतला। यूकेमध्ये विद्यार्थी अवलंबित अर्जांमध्ये 80% घट झाली आहे, अशी माहिती ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी दिली आहे। त्यांनी या संदर्भातली मायक्रोब्लॉगिंग साईट एक्सवरून दिली आहे। जानेवारी 2024 पासून नवे नियम लागू करण्यात आलेत। नोकरी किंवा शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबर त्यांच्या कुटुंबियातील लोकांच्या विजावर निर्बंध लागू करण्यात आले आहेत। तसंच विजावर राहणाऱ्या लोकांना उच्च पगारीचीही मर्यादा घालण्यात आल्याने हे अर्ज कमी झाले। नेपाळने MDH आणि एव्हरेस्ट या 2 भारतीय ब्रँडच्या मसाल्यांच्या आयात, वापर आणि विक्रीवर बंदी घातली आहे। या मसाल्यांमध्ये कीटकनाशके आणि इथिलीन ऑक्साईड असण्याची शक्यता वर्तवण्यात आल्याने नेपाळच्या अन्न तंत्रज्ञान आणि गुणवत्ता नियंत्रण विभागाने हा निर्णय घेतलाय। नेपाळनेही या मसाल्यांमध्ये इथिलीन ऑक्साईडची चाचणी सुरू केली आहे।
हिंदुस्थान आणि पाकिस्तान या दोन देशात सर्वच गोष्टींवर तुलना केली जाते. पाकिस्तानचे खासदार सय्यद मुस्तफा कमाल यांनी नॅशनल असेंब्लीमध्ये हिंदुस्थानच्या शिक्षण व्यवस्थेची पाकिस्तानच्या शिक्षण व्यवस्थेशी तुलना केली. शेजारी देश हिंदुस्थान चंद्रावर पोहोचलाय, तर दुसरीकडे कराचीतील मुले गटारात पडून मरत आहेत, असं सय्यद कमाल यांनी म्हटलंय. देशासाठी एक मजबूत सरकार चालवू शकेल असा नेता निवडण्याची संधी आहे. भारताच्या सामर्थ्याची जगाला जाणीव करून देणारा पंतप्रधान निवडा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील जौनपूर येथे केलंय. जौनपूर लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार कृपाशंकर सिंग आणि मछली शहर मतदारसंघातील VP सरोज यांच्या प्रचारार्थ जौनपूर महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित प्रचार सभेत मोदी बोलत होते. काँग्रेसने मागासवर्गीयांच्या आरक्षणाला कायमचा विरोध केलाय. भाजप ओबीसी मोर्चा राष्ट्रीय अध्यक्ष के लक्ष्मण यांच्या हल्लाबोल मोदी सरकारच्या 10 वर्षातील गरीब कल्याण योजनांच्या यशामुळे काँग्रेसकडे प्रचारासाठी मुद्देच नसल्याने आरक्षण आणि संविधानाच्या मुद्द्यावर काँग्रेसकडून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न चालू आहे, असा आरोप भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा राष्ट्रीय अध्यक्ष के लक्ष्मण यांनी केलाय. भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. श्रीरामचरितमानस आणि पंचतंत्र यांचा युनेस्कोच्या मेमरी ऑफ द वर्ल्ड एशिया पॅसिफिक रिजनल रजिस्टरमध्ये समावेश करण्यात आलाय. यामुळे आता श्रीरामरचित मानस आणि पंचतंत्र हे जागतिक स्तरावर सांस्कृतिक आणि साहित्यिक वारसा म्हणून ओळखले जाणार आहेत. वर्ष 2024 मधील आवृत्तीत आशिया पॅसिफिक मधील 20 वारस स्थळांचा समावेश करण्यात आलाय.